आज उद्धव ठाकरे की वसई सभा के लिए उनके कार्यकर्ताओं का जोश अलग ही तरीके से देखने को मिल रहा है। जी हां, आज वसई पश्चिम के YMCA मैदान में उद्धव ठाकरे की सभा होने जा रही है, जिसको लेकर तमाम जिले से कार्यकर्ताओं तथा जनता का हुजूम वसई के मैदान में पहुंच रहा है। इस बीच उनमें एक अलग उत्साह देखने को मिल रहा है। साथ ही विपक्षियों पर और सत्ताधारियों पर तंज कसते हुए कार्यकर्ताओं ने क्या कुछ बताया वो भी सुनिए। और तो और बीती कल हुए अमित शाह के भाषण को लेकर उनका पलटवार करते हुए अमित शाह की तड़ीपारी के समय की तस्वीर दिखाई, जब उन्हें गिरफ्तार करके ले जा रहा था, वो भी देखिए। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? जिंदाबाद जिंदाबाद। भारतीताई कांबडी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हिंदू सम्राट शिवशाह श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा अरे कोण म्हणतो येणार नाही? अरे कोण म्हणतो येणार नाही? शिवसेना अंगार है, शिवसेना अंगार है। म्हणजे आज नूतन भविष्य तो अशी वसई तालुक्यातील सभा होणार आहे। मागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा उद्धव साहेब या ठिकाणी आले होते, पण येणाऱ्या काळात फक्त आणि फक्त या वसई विरारमध्ये सुद्धा, पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे सरकार असणार आहे। वो कह रहे हैं कि नकली शिवसेना है अमित शाह, उस पर क्या कहेंगे? मराठी ना अमित शाह विषयच कुठे, त्यांना शिवसेना माहितीच कुठे आहे? नरेंद्र मोदीला विचारा ना शिवसेना काय आहे। ज्यांनी त्या कांडमध्ये बाळासाहेबांनी हात ठेवला म्हणते वाचले होते ना, पंतप्रधान होते। अमित शाह कोण? नरेंद्र मोदीच्या मेहरबावरती गृहमंत्री आहेत। त्यांनी काय सांगायचं शिवसेनेबद्दल? शिवसेनेने भाजपला मोठं केलंय ते आम्हाला सांगूच शकत नाही। बोल रहे दुसरे तिसरे नंबर मराठी नाही, इतर ठाकूर 2 नंबर आहेत बोलतात ना, तर आम्ही मान्य करतो आम्ही 2 नंबरला आहे। सगळ्या लोकांना ते सांगतात की 2 नंबरला शिवसेना आहे, त्यांना बटन दाबा मशाल आहे असं ते सांगतायत। ते स्वतः 5 नंबरला ते हिशोबातच नाही आहेत, त्यामुळे त्यांचं आम्ही किंचित ठरतच नाही। भारती कांबडी जितेंगी 100% जिंकणार। भारती तांबडी या विजयी होणारच आणि हा पुरा जोश आज उद्धव साहेब एवढी मेहनत करतायत। आता मागच्या 4 दिवसापूर्वी अजय ठाकरे आले होते। हा पालघर जिल्ह्यामध्ये कधी घडलेलं नव्हतं आणि हा नवीन इतिहास आज वसई विरारमध्ये घडायला सुरू झालेला आहे। आणि येणाऱ्या काळात वसई असेल, पालघर असेल, आपला महाराष्ट्र असेल, सगळीकडे तुम्हाला फक्त भगवा राज्य दिसेल आणि तो फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। सत्ताधारी पार्टी बहुजन विकास आघाडी यांना शिवसेना कसे काय टॅकल करणार आहे? सत्ताधारी पार्टी आम्ही बोललो ना तुम्हाला, आता स्वतः त्यांचे अध्यक्ष सांगतात की 2 नंबरच्या चिन्हावरती बटन दाबायचं, 2 नंबरला धनुष्य आपला मशाल आहे, हे स्वतः अध्यक्ष त्यांचे सांगतात, त्याच्यावर समजायचं। ठाकूर राज्य तर राहिलाच कुठे आहे? सांगायला काय? 25 वर्ष आम्ही काम करतोय, आम्हाला तेव्हा नाही वाटत ठाकूर राज्य आहे। आता कुठलं राज्य आहे? आता तर ठाकरे राज येतोय, त्यामुळे तो राज आहे असं मला वाटतच नाही। माझं नाव जयवंत कदम। काका काय बोलणार आहे? कोणता फोटो तुम्ही दाखवताय? कोणता तडीपार आहे? काय आहे हा अमित शहा जो आज भारताचं दुर्भाग्य की तो माणूस आज आमचा गृहमंत्री आहे, परंतु तडीपार झालेला माणूस, त्याच्यावर किती केसेस 7 केसेस झालेले आहेत। आणि विशेष म्हणजे अशा माणसाला आज मान सन्मानाने तुम्ही पुढे आणता, यांचा पाडाव करण्यासाठी आज आपल्याला त्यांच्याशी लढा द्यायलाच हवा। शिवसेना हे भाजपचं खरं हिंदुत्व। अमित शाह सांगतात तर ते नकली, तुमची शिवसेना नकली शिवसेना आहे। कोण? अमित शाह सांगतात। येड आहे, त्याला काय अर्थ आहे का? अरे सगळे गेलेले केशी तिकडे ठेवलेत आपण। आपली निशाणी